नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। बियाणांपासून बाजारपेठपर्यंत या संकल्पनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी या उद्देशातून तालुक्यातील बाजारपेठेमध्ये यावर्षी दाखल झालेल्या देहात कंपनीच्या संशोधित गहू व मका याची उत्पादन क्षमता जास्त असल्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे व खाण्यासाठी मऊ व चवदार असल्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देहात कंपनी आणि फोंडशिरस गावातील दायगुडे ॲग्रो एजन्सीचे संचालक हनुमंत दायगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी माळशिरस तालुक्यातील कदमवाडी येथे देवीदास महादेव कदम यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी देहात कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर विशाल राजे भोसले यांनी देहात संशोधित गहू DWS 777 हे वाण खाण्यास रुचकर असून भरघोस उत्पादन देण्याची क्षमता बाळगतात। मध्यम उंचीमुळे वादळी वाऱ्यात न पडणे, अधिक फुटवे, लांब व टच भरलेल्या ओंब्या ही त्यांची वैशिष्ट्ये असून त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे, असे त्यांनी नमूद करून सर्व वाणांच्या 1000 दाण्यांचे वजन 48 ते 51 ग्रॅम असल्याने हे वाण सर्वात वजनदार असल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले। तसेच नवीन युगातील मक्यातील उत्पन्नाचे 5 पांडव DHM 4039, DHM 4041, DHM 4051, DHM 4059 आणि DHM 4068 उत्पादकांसाठी मोठे फायदेशीर ठरत असल्याचे सांगत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। एरिया बिझनेस मॅनेजर चेतन जाधव यांनी देहात कंपनीची शेतकरी केंद्रित भूमिका विशद करत बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी देहात सतत कार्यरत असून शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठीही देहात संस्था कटिबद्ध आहे, असे स्पष्ट करून शेतकऱ्यांना विश्वास दिला। यावेळी दायगुडे ॲग्रो एजन्सी, मातोश्री कृषी सेवा केंद्र कदमवाडी ज्ञानेश्वर कदम, शिवशंकर कृषी सेवा केंद्र वेळापूर ओंकार काळे, प्रसाद ॲग्रो प्रसाद सोनवणे व कदमवाडी सहित शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला। तसेच प्रात्यक्षिकाची समक्ष पाहणी करून यापुढे देहात कंपनीची बी बियाणे वापरण्याचा यावेळी शेतकऱ्यांनी निर्धार केला। यानंतर सर्व शेतकऱ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला। देहातचे प्रतीक तुपे यांनी उपस्थितांचे आभार मानले।